आता आपण वर्तुळे या पाठामधून स्वाध्याय 10.2 मधून प्रश्न 5वा पाहणार आहोत. सिद्ध करा स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूतून काढलेला लंब वर्तुळ मध्यातून जातो. यासाठी प्रथम आपण आकृती काढून घेतलेली आहे व वर्तुळामध्ये O हा मध्यबिंदू आहे आणि AB ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. यानंतर आपण या आकृतीमध्ये रचना दाखवलेली आहे. यासाठी आपण O हा बिंदू सोडून इतर दुसरा बिंदू घेतलेला आहे, तो म्हणजे बिंदू Q. आणि OP ही त्रिज्या जशी स्पर्शिकेला लंब असते त्याचप्रमाणे आपण PQ ही रेषासुद्धा ABला लंब आहे अशाप्रमाणे रचना केलेली आहे. पण PQ ही रेष O बिंदूमधून जात नाही. आता आपल्याला माहीत असल्याप्रमाणे प्रमेय 10.1 प्रमाणे कोणत्याही वर्तुळाला स्पर्शबिंदूमधून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की AB लंब OP. म्हणून कोन OPB बरोबर 90 अंश. याला समीकरण 1 म्हणू. तसेच रचनेप्रमाणे आपण म्हणू शकतो AB लंब PQ. म्हणून कोन QPB बरोबर 90 अंश. समीकरण 1 व 2 वरून आपण असे म्हणू शकतो की कोन OPB बरोबर कोन QPB. पण हे दोन्ही कोन बरोबर असणे तेव्हा शक्य आहे जेव्हा O आणि Q हे बिंदू एक रेषीय असतील. यावरून आपण असे म्हणू शकतो की स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूतून काढलेला लंब हा नेहमी वर्तुळ मध्यातून जातो. आता आपण वर्तुळे प्रकरणातील स्वाध्याय 10.2 मधील प्रश्न 6वा बघू. जर वर्तुळ मध्यापासून 5 सेंटीमीटर अंतरावरील बाह्यबिंदूतून 4 सेंटीमीटर लांबीची स्पर्शिका वर्तुळाला काढलेली असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढा. प्रथम आपण एक वर्तुळ काढून घेतले आहे व O हा त्याचा वर्तुळ मध्य आहे. O वर्तुळ मध्यापासून 5 सेंटीमीटर अंतरावर आपण A हा बिंदू घेतलेला आहे. या बाह्य बिंदूतून आपण 4 सेंटीमीटरची स्पर्शिका वर्तुळाला काढणार आहोत. आता आपण O व B हा बिंदू जोडून घेऊ. येथे आपण दिलेल्या गोष्टी प्रथम लिहून घेऊ. O वर्तुळ मध्य असलेल्या वर्तुळामध्ये
OB ही वर्तुळाची त्रिज्या आहे आणि AB ही त्याची स्पर्शिका आहे. AB ही स्पर्शिका व OB ही त्रिज्या असल्यामुळे प्रमेय 10.1 प्रमाणे OB ही त्रिज्या AB या स्पर्शिकेला लंब आहे. म्हणजेच कोन OBA बरोबर 90 अंश असे आपण म्हणू शकतो. म्हणजेच त्रिकोण OBA हा काटकोन त्रिकोण आहे. त्यामुळे आपण येथे पायथागोरसच्या प्रमेयानुसार 2 बाजू दिल्या असता तिसरी बाजू काढू शकतो. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग असे लिहू शकतो. येथे OA हा कर्ण आहे म्हणून OA चा वर्ग बरोबर OB चा वर्ग अधिक BA चा वर्ग. OA बरोबर 5 सेंटीमीटर म्हणून 5 चा वर्ग बरोबर OB आपल्याला काढायची आहे. OB चा वर्ग अधिक BA म्हणजे 4 चा वर्ग. 5 चा वर्ग 25 बरोबर OB चा वर्ग अधिक 4 चा वर्ग 16. म्हणून OB चा वर्ग बरोबर 25 वजा 16. म्हणून OB चा वर्ग बरोबर 9. म्हणून OB बरोबर वर्गमुळात 9. म्हणून OB बरोबर 3 सेंटीमीटर.